निन्नो तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण तुम्हाला माहिती आहे का, मकेची मध्यम कवळी कणसं घ्यायची, ती सोलून घ्यायची, त्याच्या बिया अशा सहाय्याने काढून घ्यायच्या. गव्हाचं पीठ, रवा, तेल, ओवा, मीठ, पाणी घालून पीठ मळून घ्या. मकेच्या बिया भाजून घ्यायच्या. मिरची, लसूण आणि जिरंसुद्धा भाजून घ्यायचं. हे सगळं वाटून घ्यायचं, थोडे बेसिक मसाले आणि कोथिंबीर घालून घट्टच मळायचं. मळताना त्यामध्ये 2 चमचे कोमट तेलाचे घालायचे, म्हणजे पराठा अगदी दिवसभर टिकतो आणि खुसखुशीत होतो. पीठ 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं. सारण तयार आहे, त्याच्यामध्ये भाजलेलं बेसन पीठ घालायचं. छान प्रकारे असे गोळे बनवून घ्यायचे. नंतर पिठाचे सुद्धा छान गोळे बनवून घ्यायचे आणि सारण त्यामध्ये भरून पराठा पिठावर किंवा तेलावर छान लाटून घ्यायचा. तेल, तूप, बटरच्या साह्याने तुम्ही हा पराठा भाजू शकता. तयार आहे मस्त असा हा पराठा, दिवसभर ओलसर न होणारा. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.